देवाचे प्रिय लोक हो, मी पास्टर हानोक डिसोजा बार्शी, तुम्हा सर्वांना प्रभूमध्ये सलाम. थोड्या दिवसात आपण ख्रिस्त जन्म सोहळा साजरा करणार आहोत, अर्थात नाताळ. आणि म्हणून आज प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाची, ख्रिस्ती व्यक्तीची धावपळ चालू असेल. कारण ख्रिस्त जयंती, ख्रिस्त जन्म सोहळा किंवा नाताळ साजरा करणं म्हणजे आपल्या समाजाचा एक आनंदाचा अविभाज्य घटक किंवा आनंदाचा एक खूप आनंदाचा क्षण. कारण ख्रिसमस आहे, येशू ख्रिस्ताचा जन्म आहे. तो जन्म सोहळा साजरा करत असताना प्रियानो प्रत्येकाचा आनंद द्विगुणित झालेला असतो. कारण ह्या नाताळाचं आपल्या जीवनामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून प्रत्येकजण उत्स्फूर्त रीतीने हा ख्रिसमस साजरा करत असतो आणि करणं गरजेचं आहे. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. आणि म्हणून आपण हा ख्रिस्त जयंती साजरी करत असताना प्रियानो खूप आणि खूप आनंदात असतो. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. यासाठी आपण एक शास्त्रभाग वाचूया. लुकाचा शास्त्रभाग 2 अध्याय 8 ते 12. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळे राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे ते त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाले, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणे ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. आणखी एक प्रियानु शास्त्रभाग वाचूया. यशाया संदेशाचा 9 अध्याय 6 आणि 7 वचन. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या श्रद्धावृद्धीस व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. देवबापाची वचने आपल्यासाठी आशीर्वादित करू. आपण छोटीशी प्रार्थना करूया. उपकार मानतो प्रभू, तुझ्या नावाचा धन्यवाद करतो. बाप्पा, ह्या वचनावर आम्ही अध्ययन मनन करत असताना प्रभू तुम्हाला ध्यानबुद्धी चातुर्य दे. मी बोलत असताना माझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दातून प्रभू तुझ्या नामाचा गौरव होता. प्रभू, आज आम्ही ख्रिस्त जन्म सोहळा साजरा करत असताना बाप्पा, त्या गव्हाणीचं रहस्य आणि तुझ्या जन्माचं, त्या गव्हाणीतील जन्माचं रहस्य, त्याचं मर्म आम्ही समजून घ्यावं. यासाठी बाप्पा तू आमच्या आत्म्याची तयारी कर. तारणारा येशू ख्रिस्त आमचा प्रभू त्याच्या गोड आणि पवित्र नावात मागितलं आहे म्हणून तो आहे. आमेन. बघा प्रियानो, आपण आता थोडीच दिवस राहील नाताळ जवळ येण्यासाठी. नाताळ साजरा करणार आहोत. आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात ख्रिस्त जन्म सोहळा खूपच महत्त्वाचा असतो. प्रत्येक व्यक्ती हा नाताळाचा हा महत्त्वाचा सण मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. परगावी गेलेले आपले सगळे पाहुणे आपल्या गावावर येतात. घराची सजावट चाललेली असते, घराची रंगरंगोटी चाललेली असते, घरामध्ये लगबग चाललेली असते, रोषणाई करायचं चाललेलं असते, फराळाचं बनवायचं काल चाललेलं असते. कारण नाताळ आहे आपला आणि नाताळ आपल्याला साजरा करायचा आहे. म्हणून आपण उत्स्फूर्त रीतीनं आपल्या घरातसुद्धा मोठ्या आनंदानं धावपळ करत असतो. कारण प्रत्येकजण आनंदात असतो आणि प्रत्येकजण म्हणत असतो की आमचा नाताळ आहे, आमचा सण आहे, आमचा ख्रिसमस आहे, आम्ही ख्रिस्त जन्म सोहळा साजरा करणार आहोत. परंतु प्रियानो, एक लक्षात घ्या, कोणी असं नाही म्हणत की आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आज दाविदाच्या नगरात आम्हासाठी तारणारा जन्मला आहे. कोणी नाही म्हणत. फक्त प्रत्येकजण म्हणतो आमचा ख्रिसमस आहे, आमचा नाताळ आहे, आमचा देव जन्मला, आम्ही ख्रिसमस साजरा करतो. नवीन नवीन कपडे घालून आपण चर्चला जातो, इकडं तिकडं फिरतो, घराची सजावट केली असते. पण प्रियानो, कोणी म्हणत नाही की आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आज दाविदाच्या नगरात आम्हासाठी तारणारा जन्मला आहे, कोणीसुद्धा म्हणत नाही. म्हणून प्रियानो, या नाताळाच्या आनंदाच्या गडबडीत आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण विचार करत नाही की आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आज दाविदाच्या नगरात आम्हासाठी तारणारा जन्मला आहे. परंतु का जन्मला तो? पण तो कशासाठी जन्मला? तो देवपुत्र होता. मग मानव रूपात त्याने पृथ्वीवर तोही गाईच्या गोठ्यामध्ये का जन्म घेतला? हे खूप मोठं रहस्य आहे प्रियानो.
आणि रहस्य समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय आहे या जन्माचं रहस्य? का त्याने देवपुत्र होता, मग पृथ्वीवर त्याला उतार शाळेत जागा का मिळाली? जन्म घेण्यासाठी कुठं चांगली जागा का मिळाली नाही? तो गाईचा गोठाच का मिळाला? मर्म आहे, खूप मोठं रहस्य आहे. त्याला जन्म घेण्यासाठी त्या उतार शाळेत सुद्धा जागा मिळाली नाही. ना इलाजानं त्याने त्या गाईचा गोठा घेतला, मरीनं तो स्वच्छ केला, सारवला, सडा शिंपडला असेल, काहीतरी केला असेल आणि त्या गाईच्या गोठ्यामध्ये येशू बाळाचा जन्म झाला. आम्हासाठी बाळ जन्मला. आणि हे लक्षात घ्या प्रियानो, ज्याला त्याचा जन्म, त्याच्या जन्माचं मर्म, त्याच्या जन्माचा उद्देश हेच माहीत नाही, त्याने नाताळ साजरा करू नये. मी स्पष्ट बोलतो, ज्याला त्याचा जन्म समजला नाही, ज्याला त्याच्या जन्माचं रहस्य समजलं नाही, ज्याला त्या गव्हाणीचं महत्त्व समजलं नाही, तो देवपुत्र असून सुद्धा पृथ्वीवर मानव रूपात जन्म घेतला, त्या गव्हाणीत जन्म घेतला. हे रहस्य काय आहे, हे मर्म काय आहे, त्याचा जन्म काय आहे, हे ज्याला समजलं नाही ना, ज्याने समजून घेतलंही नाही ना, त्याने नाताळ साजरा करू नये. कारण प्रियानं नाताळ साजरा करायचा आहे तर त्याच्या जन्माचं मर्म समजून घ्या. नाताळ साजरा करायचा आहे त्या गव्हाणीचं मर्म समजून घ्या. नाताळ साजरा करायचा आहे तर तो देवपुत्र असून सुद्धा त्याला उतार शाळेतसुद्धा जन्म घेण्यासाठी का जागा मिळाली नाही, हे महत्त्वाचं आहे. हे विचार करणं महत्त्वाचं आहे. म्हणून ज्यांना जन्म समजला नाही ना, ते आहे त्याच परिस्थिती सदैव राहत असतात. परंतु ज्यांना येशूचा जन्म समजला, ज्यांना त्या गव्हाणीचं रहस्य समजलं, ज्यांना तो देवपुत्र असतानासुद्धा त्याला उतार शाळेत जन्म घेण्यास जागा मिळाली नाही, ह्याचं रहस्य ज्याला समजले ना, तो आशीर्वादित आहे. तो खरंच आशीर्वाद आहे. म्हणून त्याचा जन्म, त्या गव्हाणीचं रहस्य प्रियानो समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. तो देवपुत्र होता. त्याचा बाप्तिस्मा होत असताना सुद्धा देवाचा आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरला व आकाशातून भविष्यवाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. मग या देवपुत्राचा जन्म मानवरूपात पृथ्वीवर का, त्या गव्हाणीत का, काय उद्देश होता देवाचा? त्या काळी भविष्यवाद्यांनी भविष्यवर्तवले होते, म्हणून मागील लोकसुद्धा त्या बाळाचा शोध करीत होते. नाजराने घेऊन त्या गव्हाणीपर्यंत आले, त्यांना त्या ताऱ्यानं मार्गदर्शन केलं, त्या ताऱ्याने त्यांना रस्ता दाखवला आणि ते मागी लोक तिथंपर्यंत आले. तो बालक शांतीचा अधिपती होते. ते बालक दाविदाच्या सिंहासनावर बसून साम्राज्य चालवणार होते. म्हणून हेरोद राजासुद्धा घाबरलेला होता. हेरोद राजा, त्याला मारण्यासाठी तो शोधत होता. हे अलौकिक बाळ त्या गव्हाणीत जन्मले होते. आणि लक्षात घ्या प्रियानो, जसा त्याचा जन्म सर्वसाधारण व्यक्तीसारखा नव्हता, तसा त्याचा मृत्यूसुद्धा सर्वसाधारण व्यक्तीसारखा नव्हता. तर एखादा शापित व्यक्ती मारला जावा तसं त्याला मारलं गेलं. गेतशेमाने बागेपासून गुलगोटा टेकडीपर्यंत 8 ठिकाणी त्याचं रक्त सांडलं. हे सर्वसाधारण व्यक्तीच्या बाबतीत घडत नाही प्रियानो. म्हणून त्याचा जन्म एखाद्या शापित व्यक्तीला जसं मारलं जातं ना, तसं त्याला मारलं गेलं. आणि त्याचा मृत्यू पण सर्वसाधारण होता, तर त्याचा मृत्यूसुद्धा अलौकिक होता. आणि म्हणून प्रियानो, त्याचा जन्मसुद्धा सर्वसाधारण व्यक्तीसारखा नव्हता, तर अलौकिक असा त्याचा जन्म होता. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्या हृदयात ख्रिस्ताने जन्म घेणे खूप गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी ख्रिस्त आपल्या हृदयात जन्म घेईल, त्या दिवशी आपले परिवर्तन होते प्रियानो. खूप मोठं परिवर्तन होणार आहे आपलं. पण त्यासाठी आपलं हृदय आपण रिक्त करणं गरजेचं आहे. जसं मरेने तो गाईचा गोठा स्वच्छ केला, झाडून स्वच्छ केला, सगळा कचरा काढून टाकला, आपण आपलं हृदय स्वच्छ करायचं आहे. कारण मरेला माहीत होतं आपलं बाळ इथं जन्मणार आहे, म्हणून त्याने तो गोठा स्वच्छ केला. म्हणून आपण आपल्या हृदयामध्ये येशूचा जन्म व्हावा असं आपल्याला वाटतं प्रियानो, तर आपलं हृदय झाडून स्वच्छ करा. सर्व मळब हृदयातलं काढून टाका, रिक्त करा ते हृदय. आणि ख्रिस्तासाठी ह्या हृदयाची गव्हाणी सुजीत उघडी राहू द्या बाप्पा. महत्त्वाचं आहे. आपल्या हृदयाची येशूचा जन्म होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या हृदयाचा हे जो गोठा आहे ना, हा गोठा स्वच्छ करायचा आहे. सगळं दुर्विचार, सगळं वाईट विचार सगळं काढून टाकायचं आहे. आणि हृदय एकदम जसं मरेना गोठा झाडून
स्वच्छ केला तसं आपलं हृदय झाडून स्वच्छ करायचं आहे प्रियानो. योहान शुभवर्तमानामध्ये 8वा अध्याय 34-36 सांगितले, येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरोखर बंधमुक्त व्हाल. परमेश्वराचा पहिला उद्देश इथं आहे. काय देवाची योजना होती की आपला एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर पाठवण्याची, मनुष्य रूपात जन्म घेण्याची आणि त्या गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेण्याची काय गरज होती? काय होता परमेश्वराचा उद्देश? तर परमेश्वराचा पहिला उद्देश होता की बंधमुक्त करणं. प्रत्येकाला बंधमुक्त करायचं होतं. आपला पुत्र बंधमुक्त करण्यासाठी परमेश्वरानं पृथ्वीवर त्याला पाठवलं. देवाचा उद्देश हाच होता, सर्वांनी बंधमुक्त व्हावे आणि ज्यांना ख्रिस्त समजला तेच बंधमुक्त होतात. म्हणजे ज्यांचा पुत्र बंधमुक्त करतो ना तेच बंधमुक्त होतात. आणि पुत्र कोणालाही बंधमुक्त करत नाही. येशू कोणालाही बंधमुक्त करत नाही, सरसकट सगळ्यांना बंधमुक्त करत नाही. ठराविक लोकांनाच, करणाऱ्यांनाच येशू बंधमुक्त करतो. कारण तो बंधमुक्त करण्यासाठी या पृथ्वीवर परमेश्वराने पित्यानं त्याला पाठवलं होतं. बंधमुक्त होणं गरजेचं आहे प्रियानो. त्या यरूशलेममध्ये येशू जात असताना आपल्या शिष्यांना म्हणाला, जा त्या गावामध्ये जा, तिथे एक गाढवीचं शिंगरू बांधलेलं आहे, त्या शिंगराला सोडा, घेऊन या. आणि कोणी विचारलं तुम्ही हे काय करता, तर त्या लोकांना सांगा की गुरुजीला ह्याची गरज आहे. आणि लागलेचे शिष्य गेले आणि त्या शिंगराला त्यांनी त्या रस्सीच्या बंधनातून मुक्त केले. प्रभूनं बंधमुक्त केलं त्या गाढवीला. आणि म्हणून बंधमुक्त करण्यासाठी परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर मानव रूपात पाठवला. कारण प्रत्येकाला प्रभू बंधमुक्त करणार होता, सैतानाच्या बंधनातून मुक्त करणार होता. ज्यांना आरोग्य नाही, ज्यांना व्याधी आहेत त्या व्याधीच्या बंधनातून मुक्त करणार होता. जे युगानुयुग बंधनामध्ये आहेत त्यांना बंधनातून मुक्त करणार होता. आणि कोणाच्या आत्म्याचा नाश होऊ नये यासाठी प्रभू प्रत्येकाला बंधमुक्त करणार होता. आणि म्हणून बंधमुक्त करण्याच्या उद्देशाने पित्याने आपल्या पुत्राला पृथ्वीवर पाठवलं होतं. आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला बंधनातून मुक्त व्हायचं आहे. बघा, ज्यांना ख्रिस्ताचा जन्म समजला त्याला पुत्राने बंधमुक्त केले. आणि बंधमुक्त होणे हा ख्रिस्ती जीवनातील नाताळाचा सर्वात मोठा आनंद आहे प्रियानो. सगळ्यात मोठा आनंद आहे ख्रिस्तान बंधमुक्त होणं. जे बंधमुक्त झालेत ना ते मोठ्या आनंदानं नाताळ साजरा करतायत. ज्यांचं सगळं बंधन येशूनं तोडले ना ते खूप मोठ्या आनंदात नाताळ साजरा करतायत. परंतु ज्यांना त्याचा जन्म समज नाही, जे अजूनही बंधनातच आहेत, ते नाताळ आनंदात साजरा करू शकत नाहीत. कारण त्याच्या डोक्यावर बंधन आहे, त्यांच्या जीवनात बंधन आहे. म्हणून प्रियानो, त्याचा जन्म जाणून घ्या. त्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे तर आपण खरोखर बंधमुक्त व्हायचं आहे तर येशूच्या दृष्टीकडे आपण बघायचं आहे. आपल्याला बंधमुक्त व्हायचं आहे तर येशूच्या जन्माकडे आपण बघायचं आहे. आपल्याला बंधमुक्त व्हायचं आहे त्या गव्हाणीकडे आपल्याला बघायचं आहे. आणि आपले हृदयाची गव्हाणी स्वच्छ करायचे आहे प्रियानो. कारण पुत्राने क्षमा करणे खूप गरजेचं आहे. पुत्राद्वारे तारण होणे गरजेचं आहे. त्यासाठी ख्रिस्ताचा जन्म समजून घेणं गरजेचं आहे. पहिले तिमोथेय 1:15 सांगितले, ख्रिस्त येशू पापी लोकांना ताराव्यास जगात आला. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी सुद्धा आहे. आपण सगळेच पापी आहोत. मी सुद्धा पापी आहे, तुम्ही पापी आहात. म्हणून पापाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी येशू ख्रिस्तानं या पृथ्वीवर मानव रूपात जन्म घेतला. कारण प्रत्येकाची पापाची क्षमा व्हावी, प्रत्येकाच्या अपराधाची क्षमा व्हावी. ती क्षमा पुत्राद्वारे व्हावी. प्रत्येकाने पुत्राद्वारे सार्वकालिक जीवनामध्ये यावे. आणि वचन सांगते, आमच्या पापाच्या मानानं त्याने आमचे पारिपत्य केलं नाही. आपण पापी आहोत तरीसुद्धा प्रियानो, परमेश्वरानं प्रभूनं आपल्याला खूप मोठी प्रीती केलेली आहे. कारण आपल्या पापाच्या मानानं त्यांना आपलं पारिपत्य केलं नाही. म्हणून बघा प्रियानो, आपण किती पापी आहोत, आपणामध्ये किती पाप आहे. यातून क्षमा पावायची आहे, पापापासून मुक्त व्हायचं आहे तर ख्रिस्ताने आपणास क्षमा केली पाहिजे. त्याने आपल्या हृदयामध्ये जन्म घेतला पाहिजे. कारण तो पाप्यास ताराव्याला या जगामध्ये आलेला आहे. पापाच्या बंधनातून सोडवण्यासाठी जगात आला आहे.
अखिल मानव जातीस त्याच्या पापापासून परावृत्त करून त्याचे तारण करण्यासाठी या पृथ्वीवर मानव रूपात त्याने जन्म घेतलेला आहे. आपणास तारण पाहिजे, त्याचा जन्म जाणून घ्यायचा आहे. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. आम्हासाठी बाळ जन्मला आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये प्रियानो, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. देवाने पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नाही, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून या पृथ्वीवर पाठवलं होतं. म्हणून प्रियानो, आपणास स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे, तर प्रत्येक पापापासून आपल्याला क्षमा मिळणं गरजेचं आहे. आणि क्षमा फक्त पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त करू शकतो. तारण पुत्र म्हणजे येशू ख्रिस्तच करू शकतो. दोन्ही गोष्टी प्रभूच्या हातात आहे प्रियानो. म्हणून आपलं हृदय त्या गव्हाणीसारखं उघडं ठेवा, स्वच्छ ठेवा, तरच आपण आनंदाने नाताळ साजरा करू शकतो. तो जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा सर्व जगाला पापाच्या बंधनातून सोडवण्यासाठी तो आला होता. प्रत्येकाला त्याच्या पाप बंधनातून मुक्त करणार होता. सर्व जगाचे पाप तो आपल्यावर घेणार होता व सर्वांना पाप क्षमा करून सार्वकालिक जीवन देणार होता. म्हणून तो मानव रूपात या पृथ्वीवर जन्म घेतला, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आज दाविदाच्या नगरात आम्हासाठी तारणारा जन्मला आहे. म्हणून प्रियानो, ख्रिस्ताला समजून घ्या, त्याचा जन्म समजून घ्या. नाताळ साजरा करायचा आहे तर त्या ख्रिस्ताला व त्याच्या जन्माला समजून घ्या, त्या गव्हाणीला समजून घ्या. ज्याने ख्रिस्ताचा जन्म समजून घेतला त्याचे परिवर्तन नक्की होत असते. पण ख्रिस्ताचा जन्म समजून न घेता नाताळ साजरा करतात, त्या संदर्भात परमेश्वर म्हणतो याच्या हृदयात फक्त पापच आणि पापच आहे. तरी यशाया 1:12-13 नुसार आम्ही आमचे दर्शन घेण्यास येताना तुझी अंगणे तुडवतो. परमेश्वर म्हणतो यशाया 1:12-13 तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडवता. 16 वचन सांगते माझी अंगणे तुडवता. तरी आपण कबूल करत नाही. अंगण तुडवतो आपण. ख्रिस्ताचा जन्म जाणून न घेता आपण मंदिरात जातो. गव्हाणीचं मर्म न समजता आपण मंदिरामध्ये जातो, ते अंगण तुडवीत जातो. प्रियानो, ते अंगण तुडवण्या अगोदर, त्या अंगणामध्ये जाण्या अगोदर ख्रिस्ताचा जन्म समजून घेणं गरजेचं आहे. महत्त्वाचं आहे. ख्रिस्ताचा जन्म समजून घेणं गरजेचं आहे प्रियानो. त्याला पृथ्वीवर पाठवण्यात का आले? उद्देश होता परमेश्वराचा, खूप मोठा उद्देश होता. आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये पापच पाप आहे. ख्रिस्त जन्माच्या वेळी आपण आपले हृदय स्वच्छ केले नाही, ख्रिस्ताचा जन्म जाणला नाही, आणि आज आपण मंदिराच्या अंगणात येऊन नाताळ साजरा करतोय. परमेश्वर म्हणतो मला या गोष्टीचा वीट आहे, त्याचा भार मला सोसवत नाही. यासाठी आपले हृदय आणि आपले हात धुवा. स्पष्ट परमेश्वर म्हणतोय मला या गोष्टीचा वीट आहे, त्याचा भार मला सोसवत नाही. म्हणून आपले हृदय आणि आपले हात धुवा. आणि कित्येक जण म्हणतात ख्रिस्ताचा जन्म आमच्या हृदयात व्हावा. अरे मरणाचं घाण हृदय आहे तुझं. सगळं पापानं बरपटलेलं तुझे विचार आहेत, सगळे पापानं बरपटलेलं तुझं हृदय आहे, सगळं वाईट विचारानं बरपटलेलं तुझं हृदय आहे. आणि तू खुशाल म्हणतो हृदय साफ केलं नाही, हृदय झाडलं नाही, हृदय पुसलं नाही, हृदय ऋत केलं नाही, हृदय स्वच्छ केलं नाही, आणि तू खुशाल म्हणतोस ख्रिस्ताचा जन्म माझ्या हृदयामध्ये व्हावा. अरे वा, अरे वा. असा थोडाच ख्रिस्ताचा जन्म तुझ्या हृदयामध्ये होणार आहे? अरे ख्रिस्ताचा जन्म आपल्या हृदयात व्हावा असं तुला वाटतंय ना? त्यासाठी खूप काही करावं लागते, खूप मोठं दिव्य करावं लागते, खूप काही करावं लागते. कारण वचन सांगते पहा मी दाराची उभा व ठोकत आहे. आज तो दरवाजा ठोकत असताना सुद्धा प्रियानो आपण दुर्लक्ष करतोय. आपण आपल्या हृदयाचा दरवाजा उघडत नाही, आपल्या घराचा दरवाजा उघडत नाही, आपल्या हृदयाचा दरवाजा उघडत नाही. मग का म्हणताय की ख्रिस्तानं माझ्या हृदयात जन्म घ्यावा? कसं शक्य आहे? त्याने मारलेले हाक आपल्याला ऐकू येत नाही प्रियानो. त्याने हृदयाचा दरवाजा ठोकलेला आपल्याला ऐकू येत नाही आहे, आणि आपण ऐकत नाही. आणि जरी ऐकलं तरी आपण दुर्लक्ष करतो. कारण प्रभू कधी येणार हे आपल्याला माहीत नाही, कोणत्या घटकेस येणार हे माहीत नाही, कुठल्या वेळेस येणार हे माहीत नाही, दिवसा येते का संध्याकाळी येतं का पहाटे येतं हे माहीत नाही. म्हणून आपण जाणून बुजून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. म्हणून प्रियानो आपलं तारण अडखळून राहतं. आधी हृदय साफ करा, स्वच्छ करा, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आज दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मला आहे. म्हणून आपल्या हृदयाची मलनता काढून टाका. शैतानी बंधनातून बाहेर यायचं आहे. रागाचे बंधन, लोभाचे बंधन, व्यभिचाराचे बंधन, सवयीचे बंधन, हेवेदवे, मोह, मच्छर, कपट हे हृदयातून, ते आपल्या हृदयाच्या गव्हाणीतून काढून टाका प्रियानो. हृदय स्वच्छ केलं पाहिजे.
हृदयातील मीपणा हा सगळ्यात मोठा माणसाचा दुर्गुण आहे. म्हणून आपल्या हृदयातला मीपणा काढून टाका प्रियानो. नम्रता धारण केली पाहिजे. वचन सांगते आधी नम्रता मग मान्यता. म्हणून नम्रता धारण करायचे. आपल्या पापाची क्षमा पुत्राकडून मिळवायचे. तर ख्रिस्ताचा जन्म आपल्या हृदयात होणार आहे. पातकी अंतकरणाने देवाच्या मंदिराचे अंगण तुडवता येणार नाही प्रियानो. पापी हृदयानं आपल्याला नाताळ साजरा करता येणार नाही प्रियानो. पापी हृदयानं आपल्याला चर्चमध्ये जाता येणार नाही प्रियानो. आपले हात, आपलं मन, आपलं अंतकरण सर्व काही पापाने बरपटलेले आहे. आणि आपण म्हणतो देवा तुझा जन्म माझ्या हृदयात होते. कसं शक्य आहे? देवाने आपणास पुत्र दिला, पण अद्याप कितीतरी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. इम्मानुएल म्हणजे आम्हाबरोबर देव. वचन सांगते त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याद्वारे बंधमुक्त होणे गरजेचं आहे. तसे त्याच्यावर विश्वास ठेवणेसुद्धा गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, त्याच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय तो आपणास पाप क्षमा करू शकत नाही. तो आपल्याला बंधनातून मुक्त करणार नाही. कारण तो इम्मानुएल आहे म्हणजे आम्हाबरोबर देव. तो आम्हाबरोबर युगानुयुग आहे. मेघारूढ होऊन प्रभू येणार आहे व पहिले कबरेतून उठवले जाणार आहेत. म्हणून पुत्रावर विश्वास ठेवणे गरजेचं आहे. कारण इम्मानुएल आपणाबरोबर देव आहे. जर इम्मानुएल नसता तर सर्व आत्मे शैतानाने अधोलोकात नेले असते. म्हणून देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवून तारण साधून घेणे गरजेचं आहे. कारण आम्हाबरोबर देव आहे. म्हणून सकाळी उठल्यापासून म्हणायचं आहे की आम्हाबरोबर देव आहे. इम्मानुएल आम्हाबरोबर देव. वर्षाचे 365 दिवस आम्हाबरोबर देव आहे. फक्त वर्षाचा एकच दिवस नाताळ करू नका प्रियानो. तर 365 दिवस आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या घरामध्ये नाताळ साजरा करा. 365 दिवस नाताळ साजरा करा. इम्मानुएल फक्त 25 तारखेलाच नाताळ पुरता मर्यादित नाही प्रियानो. तर 365 दिवस आहे म्हणजे आम्हाबरोबर देव आहे. म्हणून परमेश्वराने त्याचा पुत्र आपणासाठी दिला. आणि इम्मानुएल म्हणजे आम्हाबरोबर देव हाच खरा नाताळ व नाताळाचा खरा दिवस आहे. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. ज्याला पुत्र कळाला, ज्याला पुत्राचा जन्म कळाला, ज्याला घावानी समजली, त्याला नाताळ समजला प्रियानो. आणि त्याला जीवन मिळालं. पहा, येशूकडे पाहत राहा, जीवनात उजेड पडेल. देवाच्या पुत्राकडे पाहत राहाल तर जीवनात प्रकाश पडेल. सर्व जीवन बदलेल. त्या देवाच्या पुत्राकडे पहा, सर्व जीवन सुधारेल. आपली परिस्थिती बदलेल. बंधमुक्त व्हाल, व्याधीमुक्त व्हाल, कर्जमुक्त व्हाल. त्या पुत्राकडे पाहाल तर खरा नाताळ प्रियानो तुम्हाला समजेल. देवाच्या पुत्राकडे पाहाल तर जीवन आनंदी असणार आहे प्रियानो. देवाच्या पुत्राकडे पाहाल तर सर्व हृदयाची मलिनता निघून जाईल. आपल्या दृष्टीने देवाच्या पुत्राकडे लावणं गरजेचं आहे. तोच खरा नाताळ, तोच खरा नाताळाचा आनंद होईल. त्याचे जीवन प्रकाशमान होईल. तो प्रकाशात चालतो, तो अंधारात कधीसुद्धा चालणार नाही. ज्याला ख्रिस्ताचा जन्म समजला तो कधी अंधारात चाच पडणार नाही. तो कधी व्याधीग्रस्त राहणार नाही. तो कर्जबाजारी राहणार नाही. तो अडचणी संकटात कधी राहणार नाही. कारण त्याला ख्रिस्ताचा जन्म, त्या गव्हाणीचं मर्म समजलेलं आहे. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आज दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मला आहे. म्हणून तो कधीही दरिद्र राहणार नाही. त्याची मुलेबाळे आशीर्वादित होतील. तो रोगग्रस्त राहणार नाही. तो आरोग्य संपन्न असेल. तो बंधमुक्त करण्यास समर्थ आहे. तो पाप क्षमा करण्यास समर्थ आहे. तो तारण देण्यास समर्थ आहे. तो आरोग्य देण्यास समर्थ आहे. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. कारण मी ते स्वतःच्या योहान 6:38 म्हणतोय, कारण मी स्वतः इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी स्वर्गातून उतरलो आहे. मी त्याची सगळी इच्छा पूर्ण करण्यासाठी तो स्वर्गातून उतरलेला आहे. कोणाचा आत्म्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. कोणी पापाच्या बंधनात, सैतानाच्या बंधनात राहू नये, तर पुत्राद्वारे प्रत्येकाने बंधमुक्त व्हावे. आणि हीच देवाची इच्छा, देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. कोणी पापामध्ये राहू नये आणि कोणाचा आत्म्याचा नाश होऊ नये, यासाठी आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. आम्हासाठी बाळ जन्मलेलं आहे. होय प्रियानो, त्याचं मर्म समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा जन्म समजून घेणं गरजेचं आहे. नुसतं आमचा ख्रिसमस, आमचा नाताळ म्हणण्याचा अर्थ नाही प्रियानो. नाताळ तर लहान लेकरंसुद्धा साजरी करतात. पण आपण त्याचा जन्म जाणून घेणं गरजेचं आहे.
तो का आला मानव रूपामध्ये, तो त्यानं गाईच्या घावानीमध्ये का जन्म घेतला, हे मर्म समजून घेणं गरजेचं आहे प्रियानो. त्याशिवाय नाताळ आपला आनंदाचा होत नाही आहे. आणि नाताळाचा आनंद घ्यायचा असेल तर प्रियानो, त्याचा जन्म, त्या घावानीचं रहस्य आणि परमेश्वराने त्याला का पाठवले हे उद्देश समजून घेणं गरजेचं आहे. थोडक्यात कोणाच्या आत्म्याचा नाश होऊ नये, प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं, प्रत्येकाला बंधनातून मुक्त करावं, शैतानाच्या बंधनातून, पापाच्या बंधनातून प्रत्येकाला मुक्त करावं, या एकाच उद्देशाने परमेश्वराने आपला एकोणता एक पुत्र या पृथ्वीवर मानव रूपात पाठवला. म्हणून प्रियानो, आज दाविदाच्या नगरात तारणहार जन्मला आहे, आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आणि म्हणून त्या बाळाचं जन्म आपल्या हृदयामध्ये रोज आणि रोज व्हावा, यासाठी प्रभू कार्य करू, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करू, देवबाप करू. या वचनाद्वारे आपला प्रत्येकास आशीर्वाद प्राप्त हो. आपण प्रार्थना करू. उपकार मानतो प्रभू, तुझ्या नावाचा धन्यवाद करतो. होय प्रभू, खरोखर आम्ही आमचं अंतःकरण उघडं ठेवावं, तेही स्वच्छ झाडून ठेवावं, स्वच्छ करावं. त्यामध्ये कुठलं मळब वगैरे राहू नये, कुठले घाण, कुठला विचार, कुठला केरकचरा राहू न देता प्रभू परमेश्वरा, ते आम्ही आमचं हृदय अंतःकरण स्वच्छ करावं. आणि बाप्पा, त्या स्वच्छ केलेल्या हृदयामध्ये तू जन्म घ्यावा. होय प्रभू, यासाठी आम्हाला ज्ञानबुद्धी चातुर्दी आणि तुझ्या गौरवासाठी आमचा उपयोग करू दे बाप्पा. प्रभू, येणारी ख्रिस्त जयंती आहे, प्रत्येकासाठी आनंदाची, लाभाची, सुखाची, भरभराट्याची जावी असं कार्य देणं कृपेन कर. या ख्रिस्त जन्म सोहळा बाप्पा साजरा करत असताना प्रत्येकजण आनंदात राहावा. अजून दिवस आहेत बाप्पा तयारी करण्यासाठी. प्रभू, प्रत्येकाच्या हाताला रोज आणि रोज काम दे, त्यातून येणारी मिळकत तू आशीर्वादित कर. आणि ह्या ख्रिस्त जन्म सोहळा साजरा करत असताना बाप्पा, कोणाला कुठल्या चांगल्या गोष्टीची उणीव पडू देऊ नको. तर बाप्पा, आपल्या स्वर्गीय भांडारातून सर्व काही पुरवून दे बाप्पा. जे काय होईल ते तुझ्या गौरवासाठी होते. तरणारा येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गोड आणि पवित्र नावात मागितले म्हणून जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड.